very interesting problem, example 8.7. काय दिलेलं आहे याच्यामध्ये, एक बॅट आहे, बॅट म्हणजे वटवाघूळ. इट इज फ्लाइंग ॲट अ वेलॉसिटी ऑफ 12.5 मीटर पर सेकंड, म्हणजे 12.5 मीटर पर सेकंड या स्पीडने ते फ्लाय करतो आहे, उडतो आहे बॅट. आणि इट इज फॉलोड बाय अ कार, म्हणजे त्याच्यामागे कार लागलेली आहे समजूया. आणि कारची वेलॉसिटी आहे 50 मीटर पर सेकंड. आता यात असं दिलेलं आहे की कारचा रस्ता आणि बॅटचा रस्ता हा थोडासा वेगळा आहे. म्हणजे बॅट जी फ्लाय करते आहे ती हॉरिझॉन्टलला 37 डिग्री सेंटीग्रेड या अँगलने फ्लाय करते आहे. आणि कार जी रस्त्याने जाते आहे तिचा जो अँगल आहे हॉरिझॉन्टलशी तो 53 डिग्री आहे. म्हणजे थोडक्यात ह्या दोन, कार आणि बॅट वटवाघूळ, हे दोन वेगवेगळ्या डायरेक्शनला मूव करत आहेत, त्यांची मुवमेंट. आता बॅट आणि कारमध्ये सोर्स कुठला आहे आणि हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला डॉपलर इफेक्टचा ॲप्लिकेशन करता येईल. सो व्हॉट इज गिवन इज, कारमध्ये अजून एक माहिती दिलेली आहे की कारमध्ये एक अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सी डिटेक्टर बसवलेला आहे. सो दॅर इज अ अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सी डिटेक्टर विच इज फिटेड इन द कार. ओके, कारमध्ये बसवलेलं आहे अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सी डिटेक्टर. याचा अर्थ काय की त्या कारमध्ये जो काही अल्ट्रासॉनिक वेव्ज येतील, आता हे अल्ट्रासॉनिक वेव्ज बॅट सोडतो आहे, म्हणजे वटवाघूळ जे वेव्ज सोडतो, जे साऊंड वेव्ज सोडतो ते रिसीव करणार तो डिटेक्टर विच इज फिटेड इन द कार. म्हणजे याचा अर्थ सोर्स इज बॅट. बॅट काय, सोर्स ऑफ साऊंड. आणि कार जो आहे तो लिसनर आहे, कारण कारमध्ये आपण तो डिटेक्टर बसवलेला आहे. सो कार इज अ लिसनर, कार इज अ लिसनर यल, आणि बॅट इज द सोर्स, बॅट इज अ source of sound. Okay, yes. Okay, now velocity of bat, which is velocity of source, is vs, and velocity of car, which is the velocity of listener, is vl. Okay, so now vs is basically vb and vl is basically vc, म्हणजे velocity of car and velocity of bat. आता हे आपल्याला इन्फॉर्मेशन अशी मिळालेली आहे की हे जे साऊंड वेव्ज निघत आहेत, ओके, फ्रॉम द बॅट, तर ते 12.5 मीटर पर सेकंदने ट्रॅव्हल करत आहेत. आणि ते जे साऊंड वेव्ज आहेत त्याची फ्रिक्वेन्सी ही 36 किलो हर्ट्स आहे. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर N0 ही 36 किलो हर्ट्स आहे, which is the frequency of the source. आणि आपल्याला काढायची आहे N, which is the apparent frequency, आणि ती आपल्याला काढायची आहे, ती आपल्याला माहीत नाही. ओके, apparent frequency. आणि we are given velocity of bat and velocity of car, and velocity of bat is velocity of source आणि वेलॉसिटी ऑफ कार इज 50 मीटर पर सेकंड. आता हे जे अँगल्स वेगळे आहेत, तर मागच्या गणितापेक्षा हे गणित वेगळं कसं, तर आपल्याला अगोदर याचे रिझोल्युशन करायचं आहे एका ठराविक डायरेक्शनला. तर याचं रिझोल्युशन कसं होईल, तर ह्या डायरेक्शनला दोन हॉरिझॉन्टल डायरेक्शनला टुवर्ड्स दिस साईड आपल्याला रिझॉल्व करायचं म्हटल्यावरती हा झाला VC cos of 53, VC cos of 53, VC cos of 53. आणि याचं रिझोल्युशन झालं VB cos of 37. ओके, सो cos of 53 is 0.6 and cos of 37 is 0.8. So what you get is 50 into cos of 53. So 50 into 0.6 is 30 meter per second. And VB into cos of 37 is 12.5 into 0.8 is 10 meter per second. So the first step is
we have calculated the component VC cos 53 and VB cos 37. So now the next step is we will be using the formula of calculating the apparent frequency. Apparent frequency, how do you calculate? So for calculating the apparent frequency, we use this relation. N is equal to N0, V plus VL, V plus VS. आता VL काय आहे? So VL is the VC cos of 53, velocity of the car. कारण कारमध्ये डिटेक्टर बसवलेला आहे. So VL is VC cos of 53. Okay. So this becomes 30 meter per second. So we have put this VL as 30. And its source is what? Source is VB cos of 37 because bat is the source. So that becomes 10. So this becomes 10. And velocity of the sound is given, which is 350. If we substitute this, we will get the apparent frequency. Okay, so अशा पद्धतीने आपल्याला the apparent frequency ती काढता येईल. This is the first part of the problem. In the second part, we will discuss how do you calculate the reflected frequency as detected by the bat, and that will be part of our next lecture.